जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता व आजची ही PDF संध्याकाळी 6 नंतर उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सबा शॉल. या आता श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक बनल्या आहेत व या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच काश्मीरी महिला ठरल्या आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा. श्रीनगर सेंट्रल जेलच्या अधीक्षक म्हणून सबा शॉल यांची नियुक्ती करण्यात आली. सबा शॉल यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बनल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य बनणाऱ्या इराणच्या पहिल्या महिला या सोराया आगाई आहेत. विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य निवेदिता दुबे. मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री नेमच्या किपगेन. तर केरळच्या पहिल्या अंध महिला न्यायाधीश या थान्या नाथन बनल्या आहेत. आता हा प्रश्न पहा. कोणत्या राज्याद्वारे प्रोजेक्ट हनुमान सुरू करण्यात आला? तर हा जो प्रोजेक्ट हनुमान आहे हा आंध्र प्रदेश राज्याद्वारे सुरू करण्यात आला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री व वन आणि पर्यावरण मंत्री पवन कल्याण यांनी या हनुमान प्रकल्पाची सुरुवात केली. या हनुमानचं पूर्ण स्वरूप काय? तर हिलिंग अँड नर्चरिंग युनिट्स फॉर मॉनिटरिंग एड अँड नर्सिंग ऑफ वाईल्ड लाईफ असे याचं पूर्ण स्वरूप आहे. व या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे आहे. वन्यजीवापासून गावकऱ्यांचे रक्षण, वन्यजीवांना इजा न करता त्यांना परत जंगलात पाठवणे, हल्ल्यात नुकसान झाल्यास त्वरित भरपाई देणे, तंत्रज्ञानाद्वारे आधी सूचना देऊन संघर्ष टाळणे, वन विभाग, पोलीस आणि गावकरी यांच्यात समन्वय वाढवणे हे या प्रोजेक्टची काही मुख्य उद्दिष्ट आहेत. सर्व पॉईंट नोट करून घ्या. हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की विचारण्यात येईल. पुढील प्रश्न. 2026 मधील 11व्या रायसिना संवादाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर आता 2026 मधील या 11व्या रायसिना संवादाचे प्रमुख पाहुणे हे अलेक्झांडर स्टब आहेत. बरं, हे अलेक्झांडर स्टब कोण? तर अलेक्झांडर स्टब हे फिनलँडचे राष्ट्रपती आहेत व आता ते भारत दौऱ्यावर आले असून रायसिना संवादाचे ते प्रमुख अतिथी आहेत. यंदाचा रायसिना संवाद कधी पार पडेल? तर 5 ते 7 मार्च दरम्यान दिल्लीत त्याचं आयोजन करण्यात येत आहे. मित्रांनो, रायसिना संवाद ही भूराजनीती व भू अर्थशास्त्रावरील भारतातील प्रमुख परिषद आहे. या रायसिना संवादाचं आयोजन 2016 पासून दरवर्षी दिल्ली येथे करण्यात येत आहे. व हा संवाद कोणाद्वारे आयोजित केला जातो? तर ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या भागीदारीत याचं आयोजन केलं जातं. पुढील प्रश्न. नौदल आयुध विभागाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता नौदल आयुध विभागाचे नवीन महासंचालक हे BP सिंह बनले आहेत. त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते? तर त्यांच्या आधी दिवाकर जयंत हे या पदावर कार्यरत होते व दिवाकर जयंत हे 28 फेब्रुवारी रोजी निवृत्त झाल्यानंतर BP सिंह यांनी 1 मार्च पासून नौदल आयुध विभागाची महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. BP सिंह यांच्याकडे नौदल शस्त्रास्त्र संस्थेतील 30 वर्षापेक्षा जास्त सेवेचा अनुभव आहे. मागच्या महिन्यातील काही महत्त्वपूर्ण नियुक्ती आपण एकदा रिवाईज करून घेऊया. दिल्लीचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी अशोक कुमार बनलेत. थायलंडमधील भारताचे राजदूत पुनीत अग्रवाल. गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष उदय कोटक. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे 74वे अध्यक्ष प्रसन्न कुमार. मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नवीन CEO आशा शर्मा. नेदरलँडचे पहिले समलैंगिक पंतप्रधान रॉब जेटन. तर नीती आयोगाच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी या निधी छिब्बर बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच पार पडलेल्या रिओ ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या रिओ ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद टॉमस मॉर्टिन एचेवेरी यांनी पटकावलं आहे. टॉमस मॉर्टिन एचेवेरी यांनी अंतिम सामन्यात अलेजांद्रो टाबिलो यांना पराभूत करून पहिल्यांदाच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. टॉमस मार्टिन एचेवेरी हे कोणत्या देशाचे टेनिसपटू आहेत? तर ते अर्जेंटिना या देशाचे टेनिसपटू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे 93वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर आता भारताचे 93वे ग्रँडमास्टर हे आरव डेंगला बनले आहेत. आरव डेंगला हे 17 वर्षाचे असून
ते कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. ते मुंबईमध्ये राहतात, लक्षात ठेवा. ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. बरं, भारताचे 92वे ग्रँडमास्टर कोण आहेत? तर आर्यन वर्षिनी हे भारताचे 92वे ग्रँडमास्टर असून ते दिल्लीत राहतात. 91वे व्ही.एस. राहुल तर 90 क्रमांकाचे ग्रँडमास्टर हे इलमपार्टी AR आहेत. हे दोन्ही बुद्धिबळपटू तमिळनाडू या राज्याचे आहेत. आता हा प्रश्न पहा. नुकतेच निधन झालेले KP उन्नीकृष्णन कोण आहेत? तर हे जे KP उन्नीकृष्ण आहेत हे पूर्व केंद्रीय मंत्री होते व आता त्यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं आहे. KP उन्नीकृष्णन हे केरळच्या राजकीय इतिहासात एकाच लोकसभा मतदारसंघाचे सर्वात जास्त प्रतिनिधित्व करणारे नेते होते. ते केरळमधील वडकारा येथून सलग 6 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. 1971 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते निवडून आले. त्यानंतर 1977, 1980, 1984, 1989 व 1991 मध्ये ते याच मतदारसंघातून निवडून आले होते. यासच त्यांनी 1989 ते 90 दरम्यान भूपृष्ठ वाहतूक आणि दळणवळण मंत्री म्हणून कार्य केलं होतं. पुढील प्रश्न. मणिपूर हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता मणिपूर हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती बलबीर सिंह चौहान यांची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर अजय लांबा हे अध्यक्ष होते, पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर न्यायमूर्ती बलबीर सिंह चौहान यांची नियुक्ती करण्यात आली. बरं, यंदाचा 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे? तर यंदाचा 55वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 4 ते 10 मार्च दरम्यान साजरा करण्यात येत आहे. मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह दरवर्षी 4 ते 10 मार्च दरम्यान साजरा केला जातो. यंदा सुद्धा 4 मार्च ते 10 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून आयोजित केला जात आहे. यंदाची या सप्ताहाची थीम काय आहे? तर एंगेज, एज्युकेट अँड एम्पॉवर पीपल टू एनहान्स सेफ्टी अशी यावेळी या सप्ताहाची थीम आहे. आणि मित्रांनो, दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. 4 मार्च 1966 साली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली होती व याच्या स्मरणार्थच 1972 पासून 4 मार्च रोजीच राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? तर हा आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस हा 5 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस कधीपासून साजरा करण्यात येत आहे? तर 2023 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन 2.0 अंतर्गत देशातील पहिले राज्य इनोव्हेशन मिशन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे त्रिपुरा या राज्यात सुरू करण्यात आले. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 4थे विश्व मराठी संमेलन महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पार पडले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.